विधानसभेत आमदारांची पुन्हा नाराजी आहे। लक्षवेधीला उत्तर देण्याकरता मंत्रीच नाहीयेत। भाजप आमदार नारायण कुचे यांनी या सगळ्या संदर्भात हरकत आता घेतली आहे, हरकत उपस्थित केली आहे। बोलायला दिलं नाही तर समोर बसेन असं कुचे म्हणताय। अरे अध्यक्ष महोदय नाही तुम्ही समोर येऊन बसून माझ्या अर्थ दे मला बोलायचं। अध्यक्ष महोदय आपण म्हणले 5 आणि 5 लक्षवेधी बोला। अध्यक्ष महोदय तुमच्या निर्देशनात आला असन संबंधित खात्याचा मंत्रीने तानाजीराव सन्माननीय सदस्य उठले विचारला आणि तुम्ही म्हणते बोला। आता यांनी लक्षवेधी पुकारल्यानंतर मंत्रींना काही म्हटलं पाहिजे। मंत्रीच नसेल तर तुम्ही निर्देश दिले पाहिजे की जर लक्षवेधी लागतात त्या खात्याचा मंत्री हजर असला पाहिजे। आदिवासी मंत्री म्हणतात आम्ही येऊ लागलो तर बोलवा मग तोपर्यंत तहकूब करा। मंत्री येऊस्तर हाऊस तहकूब करावा ही विनंती माझी। एक मिनिट लक्षवेधी क्रमांक 3 आणि 5 मंत्री महोदयांनी पत्र दिलेले त्या पुढे ढकलण्यात येत आहे आणि हे सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। विधानसभा 10 मिनिटांकरता तहकूब करण्यात आलेला आहे। या नाराजी नाट्यानंतर बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवरवर लक्षवेधी आहे। नागपूरमध्ये 95% टॉवर या बेकायदेशीर आहेत। प्रवीण दटके यांचे म्हणणं आहे रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात टॉवर नसावेत। परवानगी नसलेल्या टॉवरवर कारवाई होणार का हा सवाल आमदार प्रवीण दटकेंनी उपस्थित केला आहे। हा इल्लीगल मोबाईल टावरचा विषय आहे। नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते, आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावर इल्लीगल आहेत। त्या पडक्या इमारतींवर इल्लीगल इमारतींवर ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला। त्या म्हणजे कर घ्यायची तो करही बंद करून टाकला। मोबाईल कंपन्यांना वाचवण्याकरता माझा आरोप आहे सर्व मोबाईल कंपन्यांचे इल्लीगल टावर वाचवण्याकरता IT सचिवांनी कोणाच्या तरी दबावात असं पत्र काढलंय। माझी मान्य मंत्र्यांना माझी मान्य सामंत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून मान्य उपाध्यक्ष महोदय की आपण केंद्राची IT पॉलिसी मागवावी, त्यात कुठल्या नियमांतर्गत टावर उभे करतात ते बघावे। महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल हे देखील निर्देश दिले जातील। परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं हा जो कळीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीने सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे का जेव्हा अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे 2-2 आदेश आहे, मुख्य सचिवांनी सुद्धा 2-2 मीटिंगा घेऊन त्याचे परिपत्रक बी सुद्धा काढलेले आहे, तरी सुद्धा अवैध बांधकामावर ज्या बिल्डिंगचे आडी स्ट्रक्चर होत राहत नाही जे महाराष्ट्र शासनाची टॉवर पॉलिसी नाही मी स्वतः या ठिकाणी सांगितलंय आणि केंद्र शासनाच्या पत्राचा विपर्यास जर अधिकारी करत असतील तर पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र लिहून केंद्र सरकारची नक्की भूमिका काय हे देखील विचारलं जाईल, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अशा कुठेही जर तरतुदी नसतील तर त्या पत्रामध्ये बदल केला जाईल हे देखील मी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।